जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येतोय सगळ्यांना? हा येतो. ओके ओके. तर आपली यात्रेची तारीख कधी आहे? 2 तारीखला हरिद्वारला आम्ही पोहोचणार आहोत, 2 ऑक्टोबरला. 3 तारीखला दोन आपली ऑक्टोबर यात्रा सुरू होईल. हरिद्वारला पोहोचून तुम्ही ऋषिकेशला मुक्कामाला येणार ना? हा, ऋषिकेशलाच. हो, मुक्काम. ऋषिकेशचा मुक्काम तुमचा स्वतंत्रानंद आश्रम, हा. शिशम झाडी, दयानंद आश्रम समोर, ओके. तिथं बुकिंग आहे तुमचं. हो. तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. तुम्ही मी सर्वांचं स्वागत करतो या चारधाम यात्रेसाठी. ही यात्रा नसून एक साधना आहे तुमची. तुम्ही एका पुण्यभूमीत, एक तपोभूमीमध्ये, एक देवभूमीमध्ये अगोदर पण आला असाल आणि आता ह्यावेळेस पण तुमचं पुन्हा एकदा आपल्या SSY परिवारातर्फे स्वागत. तर या अगोदर आम्ही मी कमीत कमी 8 ते 10 वेळेस यात्रेला गेलेलो आहे, वेगवेगळ्या लोकांना ग्रुपला घेऊन सोबत यात्रेला. आणि नंतर नेपाळला 2-3 वेळेस गेलो, एक वेळेस सुनीलजी पण सोबत होते. तर त्यानंतर मला थोडं गाडीमध्ये बसून बसून त्रास व्हायला लागल्यामुळे मी प्रवास करायचं बंद केला बसमध्ये. कंटिन्यू 4-5 दिवस प्रवास नाही करू शकत. त्यामुळं आमचे जे गुरुबंधू हरेश जे ते तुमच्या सोबत आहेत, ते पण माझ्या सोबतच गुजरातचा ग्रुप घेऊन पण असायचे. मग आम्ही काही वेळेस 90 लोक, 70 लोक, असे वेगवेगळे जे साधक लोक आले ते त्यांच्या सोबत आम्ही त्यांना घेऊन जायचो. तर सर्वांनी तुम्ही सर्वप्रथम आता तुमच्या यात्रेची सुरुवात आजपासूनच झालेली आहे. तर सर्वांनी अगोदर उद्या सोमवार आहे तर ओम नमः शिवाय जप सुरू करा. आलं लक्षामध्ये? ओम नमः शिवाय जप सुरू करा. तर महादेव हे ज्ञान देणारे आहेत. आलं लक्षामध्ये? शंकर भगवान जे आहेत ते ज्ञानाचे दाता आहेत. आणि विष्णू भगवान जे आहे ते मुक्ती प्रदान करणारे. आणि ज्ञान झाल्याशिवाय मुक्ती भेटत नाही. ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला ह्या जन्मात मुक्ती द्यायची की पुढच्या जन्मात मुक्ती द्यायची ते विष्णू भगवान तुमच्या कर्मानुसार ठरवणार. आलं लक्षामध्ये? तर विष्णू भगवानचं स्थान आहे बद्रीनाथ. तर हे दोन मेजर धाम आहेत आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये, की तिथं तुम्ही जसं जेवढी तपस्या करून जाताल तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. आलं लक्षामध्ये? तर सर्वांनी जप सुरू करायचा. आणि यात्रेमध्ये सुद्धा, बसमध्ये सुद्धा निसर्ग तर पहा पण त्यासोबत तुम्ही जप पण करा. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गाडी थांबवली जाईल जिथं वॉटरफॉल आहे, धबधबा आहे मोठे. तिथं तुम्हाला आंघोळ करा, मस्ती करा, फोटो काढा, सगळा वेळ दिला जाईल तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ही जी यात्रा आहे, ही जे आपले साधक लोक घेऊन जात आहेत SSY चे, ते बाकीच्या टुरिस्ट कंपन्यासारखं नाही, ते 9 दिवसात कंप्लीट करतात. 9 ते 10 दिवसात. आणि ते कसं कंप्लीट करणार? इथून निघाले, यमुनोत्रीला पोहोचले, सकाळी जायचं, दर्शन घ्यायचं, खाली उतरलं, परत गाडीमध्ये बसायचं, परत काही किलोमीटर चालायचं, थांबायचं. म्हणजे तिथं एकदम आरामशीर थांबून असं नाही. आलं लक्षात? आणि 9 दिवसामध्ये घाई घाई मंदिरात गेले, दर्शन घेतलं, बाहेर पडले, जेवले, लगेच गाडीत बसायचं, लगेच पुढच्या स्टेशनला जायचं. मग सुनीलजी मला विचारत होते की एवढे दिवस का बरं घेतो आपण, 11-12? तर मी त्यांना सांगितलं की पहिल्या दिवशी यमुनेत्रीच्या पायथ्याला जायचं, तिथं थांबा, दुसऱ्या दिवशी वर जा, खाली या, आणि थोडं अंतर 25-30 किलोमीटर खाली यायचं, जेणेकरून थंडीचा त्रास होत नाही. पहिल्या दिवशी तिथं जायचं, कारण की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही 5 वाजता जर निघले तर 10 वाजेपर्यंत हळूहळू जरी चालले, वयस्कर कोणी असेल, सर्वांना सोबत घेऊन जायचं आपल्याला. आलं लक्षामध्ये? तर तुम्ही यमुनेत्रीहून खाली आले की थोडं अंतर खाली यायचं, 25-30 किलोमीटर. तिथून मग उत्तर काशी येऊन डायरेक्ट गंगोत्रीला जाणार तुम्ही. गंगोत्रीला जाताना गरम पाण्याचा झरा आहे, तिथं आंघोळ करू शकता. नंतर गंगोत्रीला जाताना तुम्हाला शक्यतो, हा, सफरचंदची बाग लागेल, सफरचंद भेटते.
तिथं थांबून फोटो काढू शकता. नंतर गंगोत्रीला जा, गंगोत्रीला मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी पण थोडं फिरा आणि मला वाटतं दुपारनंतर निघायचं आणि उत्तर काशीला यायचं, असा प्रोग्राम आहे. तर प्रत्येक ठिकाणी जिथं जातो तिथं कमीत कमी असा नियम आहे शास्त्रात की 3 दिवस मुक्काम केला पाहिजे. 3 दिवस तर कोणी करत नाही 9 दिवसामध्ये. प्रत्येक ठिकाणी 3-3 दिवस म्हणलं 4 तरी 12 दिवस तर मुक्कामाचेच झाले. तर कमीत कमी एक दिवस तरी व्यवस्थित मुक्काम करून आरामशीर जे हिमालयाचं जे व्हायब्रेशन आहे तपोभूमीचं, तर 3 दिवस मुक्कामाचा हा उद्देश होता ऋषी मुनींनी दिलेला, की तुम्ही त्या हिमालयाच्या ज्या व्हायब्रेशन मध्ये जाता तुमचं मन स्थिर होतं. तर तुम्हाला अनुभव येईल. लक्षात ठेवा ही गोष्ट, की तुम्ही बद्रीनाथला किंवा केदारनाथला किंवा गंगोत्रीला रात्री 1 किंवा 2 वाजायच्या आसपास ऑटोमॅटिक तुमचे डोळे उघडते, मन शांत राहील. आलं लक्षामध्ये? आणि काही क्षणभर तुमचे विचारचक्र सुरू होण्याच्या आत तुम्ही याचा अनुभव घेताल. हा प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला हा अनुभव येतो. तर समाधीमध्ये मन शांत असतं आणि मन जागृत पण असतं. आणि एक क्षणभर तुम्ही तो अनुभव घेताल आणि तुम्ही स्वतः म्हणता ना, अरे किती वाजले पाहू. मग तुम्ही डोकं लावायला आपण सुरू करतो आणि विचार करायला सुरू करतो. म्हणून तुम्हाला लक्षात येईल का, हे जे साधू संत जे महात्मे आहेत ते साधनेसाठी हिमालयात का बरं येतात मग. हे नॅचरल जी अवस्था आहे तुम्ही त्याचा अनुभव घेताल. तुम्ही बद्रीनाथमध्ये घेताल, केदारनाथमध्ये घेताल किंवा गंगोत्रीत घेताल किंवा यमुनोत्रीत घेताल. तुम्हाला चारही ठिकाणी लक्ष ठेवायचं. तुम्ही उठले तर लगेच घड्याळ पाहायला जायचं नाही. आलं लक्षामध्ये? तसंच शांत पडून राहा. जर विसरून गेल्या तर लगेच घड्याळ पाहताल. आलं लक्षामध्ये? तर हे जे व्हायब्रेशन आहे आणि जिथं मन ऑटोमॅटिक शांत होतं, त्या शांततेचा अनुभव तुम्ही घेणार आहे या यात्रेमध्ये. आणि त्यासाठी जो मंत्र ओम नमः शिवाय महादेवाचा मंत्र आहे, हा मंत्र जप पण करायचा. त्यांनी काय होईल, त्याची ऊर्जा तुम्हाला भेटेल. जसा ओम नमः शिवाय हा मंत्र आहे तो स्वादिष्टान चक्रावरती काम करतो. तर ते स्वादिष्टान चक्र बॅलन्स करायचं काम करतो. आलं लक्षामध्ये? जर स्वादिष्टान चक्र जर बॅलन्स असलं तर वरचे सर्व चक्र ऑटोमॅटिक बॅलन्स होतं आणि मग ज्ञान पण प्राप्त व्हायला लागतं. नाही तर तोपर्यंत तुमचं मन स्थिर कधीच होऊ शकणार नाही. तर असं तुम्ही गंगोत्रीला, गंगा नदीचं उगम स्थान आहे, वर गोमुख आहे. गोमुखला तर जाणं शक्य होणार नाही, पण गंगोत्रीला गेल्यानंतर तिथे एक म्युझियम आहे तपोवनी महाराजांचं. तपोवनी महाराजांचे एक शिष्य आहे सुंदरानंद, त्यांनी हिमालयाचे वेगवेगळे फोटो काढलेले आहेत. चिन्मय मिशननी ते हे केलेलं आहे, ते तुम्ही तिथं पाहू शकता. त्याच्यानंतर मग केदारनाथ आणि बद्रीनाथ. बद्रीनाथमध्ये जर खाकचौकले एक महाराज असतात, त्यांना जर भेटता आला तर बघा. मानागाव पाहताल, मंदिर दर्शन घेताल. आलं लक्षामध्ये? तर हे यात्रेबद्दल तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही यात्रेमध्ये तुमचं आरोग्य. तर आरोग्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की प्रत्येकाचा, प्रत्येक राज्य, प्रत्येक ठिकाणी जैसा देश वैसा वेश. बरोबर आहे की नाही? तर जसं जसं तुम्ही वर जाताल तसं तसं टेम्परेचर जे आहे ते 4 डिग्री होईल, 0 डिग्री होईल, 8 डिग्री होईल. हे व्हेरिएशन होत राहणार आहे. तर जसं जसं जवळ जायला लागताल 50-60 किलोमीटर, त्यावेळेस सगळ्यांनी कानटोपी लावलेली असणे गरज आहे. मग एक बॅग असायला पाहिजे, त्याच्यात कानटोपी ठेवायची, त्याच्यामध्ये तुमची औषधं ठेवा, त्याच्यामध्ये तुमचं स्वेटर ठेवा, हाताचे ग्लोव्स ठेवा, पायाचे सॉक्स ठेवा, एक शॉल ठेवा. जर गाडीमध्ये बसल्या बसल्या जास्त थंडी वाजायला लागली तर ती शॉल काढून तुम्ही तुमच्या सोबतच ठेवायची. ती बाकीच्या बॅग जरी पॅक झालेल्या असतील मग ते काढायला कष्ट होतं. मग सर्व गाडी थांबवा आणि मग खूप टाइमपास होतो. आलं लक्षामध्ये? तर सर्वांनी एक बॅग मध्ये असं पाण्याची बॉटल म्हणजे थर्मस ठेवा, की जेणेकरून तुम्ही कुठं जरी थांबले तर कुठल्या हॉटेलमधून गरम पाणी मागवून घ्यायचं. एक 10 रुपये द्या त्यांना आणि 1 लिटर पाणी गरम करून घ्या. कुणी थंड पाणी प्यायचं नाही. ज्या वेळेस यमुनोत्री, गंगोत्री थंड ठिकाणी जाताल त्यावेळेस, थंड ठिकाणी म्हणजे पूर्ण यात्रेतच तुम्ही थंड पाणी पिऊ नका.
कुठल्याही झऱ्याचं पाणी पिऊ नका, कारण की ते 0 डिग्री असतं. आणि जे पिले तर तुमच्या लगेच ज्या नाड्या आहेत, घशाच्या शिरा आहेत, त्या लगेच थंड होतील, गोठल्या जातील थोड्या वेळासाठी. आणि फुफ्फुसाला सुद्धा लॉक करू शकतात ते, आलं लक्षामध्ये. तर केदारनाथला तुम्ही कोणी पायी चालणार असाल, कोणी कसं जाणार असाल, कुठंही कुणीही झऱ्याचं पाणी पिणार नाही. ते खूप एनर्जेटिक असतं पाणी, परंतु ते तुम्हाला काय करू शकतं, सडन शॉक देऊ शकतं बॉडीला, आलं लक्षामध्ये. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही डोंगरावर चढता त्यावेळेस तुम्ही चहा पिऊ शकता. तर बरेचसे SSY चे साधक आहे चहा पित नसतील, पण तिथं वर जाताना चहा प्या, काहीतरी खा रस्त्यात समजा, आलं लक्षामध्ये. कारण की वर जात असताना सर्वजण एकत्र नसतात, 4 पुढं 4 माग, आलं लक्षामध्ये. तर त्यासाठी तुमचे ग्रुप इन्चार्ज राहतील. पण कुणी त्यावेळेस तेलकट खायचं नाही. हॉटेल असतात आणि मग कुणाला वाटतं भजे दिसत आहेत, भजे खातो, आलं लक्षामध्ये. मिरचीचे भजे राहतील, वडे राहतील, जिलेबी राहील. जे पण पचनासाठी जड पदार्थ आहे ते खाऊ नका, कारण की थंडीमध्ये पचन होत नाही. आणि काही खाल्ल्यानंतर असं आयटम खा की जेणेकरून ते पचायला सोपं आहे, आलं लक्षामध्ये. यात्रेमध्ये तुम्हाला ज्यूस दिले जातील. आम्ही प्रत्येक वेळेस इथनं, जसं इथनं ऋषिकेशहून निघतील तर ज्यूसचे पॅकेट घेतले जातात सर्वांसाठी. वर चढताना प्रत्येकाला एक एक दोन दोन पॅकेट, आणि काही खायची गोष्ट पण दिली जाते सोबत. बाकीच्या रस्त्यात स्वतःच्या मनावर आहे, खायचं नाही खायचं, आलं लक्षात. पण स्वतः हॉटेलमध्ये जरी पाणी प्यायचं असलं, बिसलरी काही घेतलं, तर ते त्याला सांगायचं मला कोमट करून दे म्हणून, आलं लक्षामध्ये. दुसरी गोष्ट, जेवणाची जी आपली टीम असते, त्या टीमला, जेवण बनवणाऱ्या टीमला सांगितलेलं असतं की कुठं काय अन्न बनवायचं तिथल्या वातावरणानुसार, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे हा अटक धरू नका आम्हाला इथं काय म्हणते त्याला, पनीरचीच भाजी पाहिजे. जे जे जड पदार्थ आहे ते वर गेल्यावर टाळायचे, आलं लक्षामध्ये. तर त्यानुसार तुमचा जेवणाचा आहार ठरवलेला असतो. म्हणजे आम्ही आता 7-8 वेळेस फिरलेलो आहे. अगोदर आम्ही जेवणाची गाडी नेत नव्हतो. आम्ही 8-10 लोक असायचो, 10-15 लोक असायचो, रस्त्यात हॉटेलमध्ये खायचो. मग नंतर असं लक्षात आलं की त्या हॉटेलमध्ये ज्या रोटी बनवतात त्या सर्व मैद्याच्या असतात, आलं लक्षात. चायनीज आयटम मध्ये काय असतं, असं असतं, चायनीज आयटम कशाचे बनलेले असतात सर्व, माहिती आहे की नाही? कोणी खातं की नाही चायनीज? मोमोज, नूडल्स कशाचे बनलेले असतात? मैदा. मैद्याचे बनलेले असतात. आणि मग सर्व हिमालयात, चीनमध्ये मैदा का बरं खातात जास्त मग? आपल्याला तर सांगितलं जातं मैदा खाऊ नका, त्याने त्रास होतो. पण हिमालयात सर्व गोष्टी, चीनमध्ये पण हिमालय आहे, भारतात पण हिमालय आहे, तर सगळीकडे मैद्याचे आयटम खातात का? मैदा काय करतो, शरीरातलं पाणी खेचून घेतो. काय करतो? पाणी खेचतो ना आपण मैद्याचं काही खाल्ल्यानंतर. तर हिमालयामध्ये थंडी असल्यामुळं शरीरामध्ये पाण्याचा बॅलन्स झाला पाहिजे, म्हणून ते मैद्याचे आयटम खातात आणि शरीरातली वॉटर लेवल मेंटेन करतात. आणि महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतातले जे लोक आहेत ते भात खातात. खूप घाम येतो. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ते लोक एक एक भगोनं भरून भात खातात. का बरं? भाताची कॅपॅसिटी आहे की ते पाणी धरून ठेवतं शरीरामध्ये, बरोबर आहे की नाही? माहिती आहे? कोणी शास्त्रज्ञ आहे, आहार तज्ञ? तर भात भात पाणी धरून ठेवतो. तर मी ज्यावेळेस बद्रीनाथला होतो काही दिवस, मी भात खायचो तिथं, आणि रात्रभर कमीत कमी 30 वेळेस सुसूला जायचो. तर मला लक्षातच येत नव्हतं की नेमकं प्रॉब्लेम काय आहे म्हणून. म्हणून मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने मला गोळ्या दिल्या आणि पाठवून दिलं. मग मी एका महाराजांना सांगितलं की महाराज, असं रात्री 25-30 वेळेस लघवीला जावं लागतं, बाथरूम बाहेर आहे, आणि रात्रीच्या वेळेस -4 डिग्री तापमान असायचं. तर मग ते महाराज म्हणले काय खातोस? तर म्हणलं रोज संध्याकाळी भात खातो.
तर त्यांनी सांगितलं भात खायचं बंद कर म्हणून. मग मी त्यांना विचारलं का बरं, तर ते म्हणले इथले लोक काय करतात, जर भात खाल्ला तर दिवसभर पाणीच पित नाही. सकाळी जर भात खाल्ला तर दिवसभर पाणीच पित नाही. हिमालयातल्या लोकांचा हा नियम आहे. आलं लक्षामध्ये. आणि जर पाणी प्यायचं असलं तर भात खायचा नाही. मग ते पाणी काय करतं, शरीर बाहेर टाकतं. मग तुम्ही किती वेळ जाणार बाहेर. आलं लक्षामध्ये. मग त्यावेळेस लक्षात आलं की आपला आहार कुठल्या आपण देशामध्ये आहे त्याच्यानुसार आपला आहार असायला पाहिजे आणि वेश असायला पाहिजे. हे आहाराचे सर्व नियम पाळून तुम्हाला जेवण दिलं जाईल. जेवण बनवणारी टीम आहे. चपाती भाजी राहील सगळ्यांना, त्याची चिंता करू नका. जिथं खिचडी खाऊ घालायची तिथं खिचडी खाऊ घातली जाईल. तुम्हीच काही नंतर काही वेळानंतर म्हणणार की नको आम्हाला आता जेवण नको, खिचडीच बनवा म्हणून, हेच बनवा म्हणून. आलं लक्षामध्ये. फक्त ज्या थंडीच्या ठिकाणी जेवढं जवळ राहील त्यावेळेस तेलकट, तूप किंवा आईस्क्रीम असे पदार्थ खाऊ नका तिकडे गेलं. तुम्हाला स्पेशली ज्यूस दिला जाईल डाळिंबाचा. तर डाळिंबाच्या ज्यूसमुळे हिमोग्लोबिन वाढतं. म्हणून हिमालयामध्ये याची खूप डिमांड असते, स्पेशली थंडीमध्ये. किंवा ज्यावेळेस आपण ट्रेकिंग करतो, चालतो, तर जी खाली 20 रुपयाला एक टेट्रा पॅक भेटतं रिअल ज्यूस कंपनीचं, ते वर गेल्यावर 40 रुपयाला होतं. कारण की ते लोक डोंगरावर डोक्यावर घेऊन जातात. आलं लक्षात. मग ते 40 रुपये होऊ शकतं, 60 रुपये पण किंमत लावू शकतात. तर ते पॅकेट तुम्हाला इथून पाठवले जातील. तर हिमालयात फिरताना सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचं जर कमी पेशंट असलेलं असेल कोणी, हिमोग्लोबिन कमी असलेलं, तर त्यांनी एक लक्षात घ्यायचं की ते हिमोग्लोबिन लेवल वाढण्यासाठी डाळिंब ज्यूस घ्या. बाकी खजूर, आहार तज्ञांना विचारून तुमच्या प्रकृतीनुसार हिमोग्लोबिन लेवल मेंटेन करा. आलं लक्षामध्ये. ही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. हिमोग्लोबिन जेवढं जास्त असेल तेवढा तुम्हाला ऑक्सिजनचा कमी त्रास होणार. हिमोग्लोबिन जर कमी असलं, 7-8च्या खाली, 7-8 जरी असलं समजा, तर चालून चालून ते कमी झाल्यानंतर तुम्हाला मग ऑक्सिजनचा त्रास होणार, म्हणजे थकवा जाणवणार सगळ्यात पहिले. आलं लक्षामध्ये. तर ही काळजी घ्यायची आहे अगोदर. आता सगळ्यात महत्वाची म्हणजे की तुमची यात्रा सुरू होण्याला अजून 1.5 महिना आहे जवळजवळ. आलं लक्षात. तर मला वाटतं सुनीलजींनी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही सर्वांनी कमीत कमी 5 किलोमीटर चाललं पाहिजे रोज, ज्यांचं वय झालेलं आहे त्यांनी. म्हणजे जेणेकरून तुमचं फुफ्फुस मोकळं राहील. आणि कमी ऑक्सिजन लेवलवर ज्यावेळेस आपण जातो गंगोत्री, केदारनाथ, तर त्यावेळेस आपली फुफ्फुसाची कॅपॅसिटी जर चांगली असली तर ऑक्सिजनचा त्रास होत नाही. मग -4 डिग्री जरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या कॅपॅसिटीवरती आहे. आलं लक्षामध्ये. आणि घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही जर चालला मैदानावरती 5 किलोमीटर, आता जर रोज प्रॅक्टिस केली समजा, कमीत कमी 3 तर करा. आलं लक्षामध्ये. तर तुम्हाला वर काही त्रास होणार नाही. जे चालणार नाही त्यांनाच त्रास होणार. आलं लक्षामध्ये. तर सर्वांनी हे चालायचंय. आणि दुसरी सगळ्यात गोष्ट, आता हे हे झाले आरोग्याबद्दल, तुमच्या औषधं सोबत घेऊन या. आलं लक्षामध्ये. सोबत डॉक्टर लोक आहेतच. सोबत ऑक्सिजन किट पण असेल. आलं लक्षात. म्हणजे वयस्कर जे लोक आहेत, तर तुमच्यापैकी एका जणाकडे ऑक्सिजनचा छोटा कॅन असतो, तो दिला जाईल. कसा वापरायचा ते सांगितलं जाईल. शक्यतो गरज पडली नाही आतापर्यंत कुणाला, पण गरज लागली तर असायला हवा सोबत. आता आमच्याकडे मागच्या वर्षीचे 2 कॅन तसेच आहेत अजून, ऑक्सिजन कॅन. ते तुम्हाला जाताना दिले जाईल तिथं, हरेशजीकडे देऊ आम्ही. तर स्पेशली केदारनाथ किंवा गंगोत्री तिथं जर बर्फ जर पडला त्यावेळेस, तर ऑक्सिजन लेवल कमी होते मग. आलं लक्षामध्ये. तर ती एक काळजी सगळ्यांनी घ्यावी लागते. तर हिमोग्लोबिन आणि वॉकिंग करणं हे तुम्ही चालू ठेवा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जाता, गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, तर तिथल्या रूम ज्या आहेत, प्रत्येकाचं एक म्हणणं असतं की आम्हाला सेपरेट रूम द्या दोघांना. तर डबल बेडची रूम क्वचित कुठेतरी भेटेल तुम्हाला. कमीत कमी 3 बेड, 4 बेड.
म्हणजे त्यांनी ह्या उद्देशाने बांधलेले आहेत की यात्री येतील, झोपतील, सकाळी दर्शन घेतील, फिरतील आणि जातील. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कसं अकोमोडेट करता येईल त्यानुसार. जे मग मोठे मोठे हॉटेल आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला डबल बेड भेटू शकतं. आलं लक्षामध्ये. आणि एवढ्या सगळ्या लोकांना आणि त्या गर्दीनुसार तिथले रेट असतात. आता केदारनाथला काही लोकांचं बुकिंग झालेलं आहे, काहींचं बाकी आहे. त्यांनी 1 तारखेपर्यंत थांबायला लावलेलं आहे, 1 सप्टेंबर पर्यंत. गव्हर्नमेंटचं जे हाऊस आहे. हा, गोविंद काका काय म्हणता? माईक बंद आहे. जावडे काका. हॅलो. तर ते काही लोकांचं बुकिंग बाकी आहे, आलं लक्षामध्ये. तर तिथं ही एक अपेक्षा ठेवू नका जाऊ की जवळ तुम्हाला ऋषिकेशला डबल रूम भेटतील, डबल बेड भेटतील. आलं लक्षामध्ये. पण जसं वर डोंगरावर चढताल प्रत्येक ठिकाणी भेटेलच असं नाही. असल्या तरी एक 5 रूम डबल बेड असतात, बाकीच्या ट्रिपल बेड, काही 4 बेड एकत्र, काही 6 बेड एकत्र. आलं लक्षामध्ये. जर तुम्ही 8 लोक जरी गेले, 10 लोक गेले तरी त्यावेळेस भेटेल किंवा नाही भेटेल याची गॅरंटी नाही अशी पण. हम्म. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवून सर्वांनी एकमेकाला सहकार्य करा. ही एक तुमची साधना सुरू होणार आहे 2 ऑक्टोबरला. तर या साधनेमध्ये आनंद घ्या, एकमेकाला सहाय्य करा आणि खरोखर यात्रा करा, एकमेकाला सांभाळून करायची सर्वांनी. कुणाचं वय जरी जास्त असलं तर जसं समजायचं की आपल्या घरातलेच आजोबा आहेत आणि त्यांना मी केदारनाथचं किंवा बद्रीनाथचं दर्शनासाठी मदत करतोय. आलं लक्षामध्ये. तर सर्वांनी असं एकत्र जा. आता तुमचे काही प्रश्न असले तर त्यावर तुम्ही विचारू शकता. जय गुरुदेव. विचारा वर्षात आहे, काय विचारणार होता? आपण गोमुखला नाही जाणार का सर? गोमुखला जाण्यासाठी 21 किलोमीटर पायी जावं लागतं. आणि पण गोमुखला जर जायचं म्हटलं तर तुम्हाला 2-3 दिवस वाढावं लागतील. अच्छा, म्हणजे यावेळेस आपल्याला गोमुख जाता नाही येणार. नाही नाही, गोमुखचं मला वाटतं तुम्ही गंगोत्रीला पोहोचणार आणि दुसऱ्या दिवशी दुपारनंतर रिटर्न येणार. हम्म. गोमुखचा आता रोड चेंज झालेला आहे. म्हणजे अच्छा. भोजवासापासून तुम्हाला ट्रॉलीने पलीकडे जावं लागतं. पलीकडून परत एक 5 किलोमीटर पायी जावं लागतं. आलं लक्षामध्ये. हम्म. तर तुम्हाला गोमुखला बघायला जायचं म्हटलं तर 3 दिवस पाहिजे. एक पायी जाणं, भोजवासाला थांबणं, दुसऱ्या दिवशी ट्रॉलीने पलीकडे जाणं, गोमुख पाहणं, परत रिटर्न येणं आणि तिसऱ्या दिवशी परत गंगोत्रीला येणं. मागच्या 3 वर्षापासून रोड बदललेला आहे. म्हणजे जो लँडस्लायडिंग होऊन नदीचा प्रवाह चेंज झाला. ह्या साईडला होता तो पलीकडे साईडला गेला असं. त्यामुळे जो अगोदरचा जो सरळ रोड होता गोमुख पर्यंत आपण पायी जाऊ हा शकत होतो, हा हा. तो बंद आहे. आणि ट्रॉलीने पण तुम्ही ट्रॉलीत बसल्यावर पलीकडे माणसं ओढायला पाहिजे कोणी. हो. हो, आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आम्ही ट्रॉलीत बसलो आणि जेवढे उताराने गेले ते नदीच्या याच्यामध्ये पलीकडच्या साईडला आम्ही दोरीने खाली उतरलो, पलीकडे गेलो आणि मग ती ट्रॉली मागं पाठवून बाकीच्या लोकांना जसे जसे येतील ते मदत करायचे ओढायला आणि आम्ही पलीकडे घेतो. आम्ही असं एकमेकाला मदत करून गेलो आणि रिटर्न येताना पण असंच केलं. आणखीन काही प्रश्न असले तर विचारून घ्या. तर रस्त्यामध्ये बरेचसे सामान काय महत्वाचे ठिकाण. सर सामान सामान सगळ्यात काय किती कपडे कशा स्वरूपाचं कसं काय गरम शूज कपडे वगैरे ठेवा तुमचे. अच्छा, 2 सेट का? गरम कपडे एक सेट बाद झाला. रेनकोट जर असला तुमचा तर एक सेट सुद्धा बाद झाला. कारण ज्यावेळेस तुम्ही जवळ जाताल त्यावेळेसच गरज आहे. ज्यावेळेस पाठीमागे येताल ते काढून ठेवू शकता तुम्ही. आणि जर रेनकोट असला तर मग गरम कपड्याचा एक सेट खूप झाला. सॉक्स डबल ठेवा. आलं लक्षात. कानटोपी मफलर ठेवा. म्हणजे भिजले समजा एखादी कानटोपी काही तर दुसरी तुम्ही वापरू शकता ती वाळूस्तवर. आलं लक्षामध्ये.
आणखीन खायला काही सोबत घ्यायचं का? एक मिनिट हे ड्रेसबद्दल असेल, काय काय घ्यायला पाहिजे, ह्याचं आपण एक 15 दिवसानंतर परत एक मीटिंग करू. तुम्हाला एक लिस्ट पाठवली जाईल. हो, लिस्ट हां, पाठवली लिस्ट जाईल. लिस्ट पाठवलं जाईल, अजून एक मीटिंग घेतलं जाईल, म्हणजे की काय काय तुम्हाला घ्यायला पाहिजे वगैरे सगळं. आत्ताचं जे मीटिंग माझ्या हिशोबाने कसं होतं की एकमेकांचं ओळख होणं, ओके, आणखीन एकमेकाला इन्स्पायर करणं, ओके. सो त्याच्यामधलं महत्त्वाचं जप करायचं आहे. ज्यांना कुणाला मृत्युंजय मंत्र जप येत असलं तर त्यांनी मृत्युंजय मंत्र जप करायला सुरुवात करायची, की भले तुम्ही 21 वेळी किंवा करा, 52 टाइम्स करा, किंवा 108 वेळी करा, किंवा 11 वेळी करा, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे तसं. आणखीन एकदा दिवसातून एकदा करा किंवा दोनदा करा, हा त्याच्यातलं एक आहे. दुसरं, मेडिटेशन पण सुरू करायचं. कधी कधी आपल्याला आपल्या कामामध्ये असतो, त्यामुळे मेडिटेशन आपलं बंदच असतं. सो सकाळी 8:30 वाजता, दुपारी साधारण 1:15 ते 1:30 वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी 6:30 वाजता ते मेडिटेशन करू शकता. म्हणजे की एक तुम्ही टायमिंग करून घेतलं, मग मेडिटेशन झालं किंवा जप करा, मग मेडिटेशन किंवा मेडिटेशन करा किंवा जप करा. सो हे त्याच्यामधलं मेन आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होतो की फिजिकल फिटनेस, ओके. सो ह्या निमित्ताने एक इन्स्पिरेशन व्हायला लागतो. नसलं तर आपण पण 10x10 खोलीमध्ये राहून पोल्ट्री फार्म चाललेलं होतं कोंबडीसारखं ना. रोजचं आपल्याला ना वॉकिंग सुरू करायचं आहे. जसं आता बापूजींनी म्हटलीत की मला 5 किलोमीटर. सो कुणाला सुरुवातीला जमत नसेल, सो 1 किलोमीटर चाला, मग नंतर 5-6 दिवसानंतर 2 किलोमीटर करा, मग तसं अजून 1 आठवडा झाल्यानंतर अजून 1 किलोमीटर वाढवा. सो 10-15 दिवसामध्ये तुम्हाला न कळतं सहजपणे 5 किलोमीटर तुमचं चलणं वगैरे व्हायला पाहिजे. आणखीन शक्यतो अपार्टमेंटमध्ये तुम्ही राहत असाल तर हे 5-6 किलोमीटर झाल्यानंतर अपार्टमेंटमध्ये स्टेअरकेस वापरायचं आहे. मॅक्झिमम वर चढत जाणं 3-4 मजली, आणखीन 3-4 मजली खाली उतरणं, हे तुम्ही करू शकता. दिवसातून 2दा किंवा 3दा केले तर पण हा तुम्हाला डोंगर चढलेलं जे इफेक्ट आहे ते तुम्हाला हळूहळू ह्याच्यामध्ये भेटायला लागतो. शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की गार्डनमध्ये किंवा नेचरमध्ये, ओके, जे तिथं तुम्हाला गार्डन भेटेल, किंवा फॉर एक्झाम्पल आम्हाला इथं पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी भेटतो, किंवा चतुर्संगी असेल, ओके, किंवा अजून वेगळे टेकडी आहेत, ते टेकडीला आठवड्यातून 1दा-2दा जाऊन येणं वगैरे, किंवा सिंहगड वगैरे असू शकतो. तसं तुम्ही ज्या ज्या एरियामध्ये राहता थोडंसं नेचरमध्ये राहायला तुम्ही प्रॅक्टिस करा, मग जेणेकरून तिथलं एक तुम्हाला फील यायला लागतं, ओके. सो हे फिजिकल फिटनेस ह्या निमित्तानं जपमुळं मनाचं शांती, आणखीन वॉकिंगमुळं फिजिकल फिटनेस वाढायला लागतो. आणखीन फक्त चालणं एवढंच नाही आहे, जे काय बेसिक योगासन आपण SSYमध्ये शिकलेलो आहोत, फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग वगैरे, जे काय स्ट्रेचिंग वगैरे असेल ते आपल्याला करून घेत असलं तर उत्तमच आहे वगैरे असं. सो त्याच्यानंतर डाईट थोडंसं तुम्ही हळूहळू फॉलो करायला सुरू करायचं आहे, ओके. सो हेल्दी फूड घेणे, म्हणजे की जसं असेल की प्रोटीन्स, बऱ्याच लोकांना वाटतं की प्रोटीन्स म्हणजे की जे काय सत्तू असेल, शेंगदाणा असेल, हरभरा असेल, किंवा सोयाबीनचं असेल, किंवा डाळीचं वगैरेचे पनीर बनवलं जातो, सो त्याचं असू शकतो, ओके. सो ह्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला इनटेक ते पण करून घ्यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे की त्यांच्या हिशोबाने मग 4 काजू किंवा बदाम, मनुके, खजूर असेल, रात्री भिजवत घाला, दुसऱ्या दिवशी मग त्याला ग्राइंडरमध्ये पेस्ट करून वगैरे ते खायला सुरुवात करा. म्हणजे की तुमचं ते ब्रेकफास्टच राहील वगैरे असं, ज्यूस वगैरे राहायला लागेल वगैरे. सो त्या हिशोबाने तुमचं हेल्थप्रमाणे तुमचं डाएट पण बदलायला लागा, आणखीन फ्रूट्स पण त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायला लागा, ज्याच्याकरून तुमचं कम्फर्ट, फिजिओलॉजिकली ग्रोथ, म्हणजे की तुमच्या चेहऱ्यावर आहे ना तिथं जायच्या अगोदर तेज यायला पाहिजे. सो ह्या निमित्तानं आपलं साधना व्हायला लागतं वगैरे असं. नो डाऊट ड्रेस जे आहे आम्ही युजली सांगतो, ओके. ॲक्च्युली तिथं जाऊन आपल्याला घाण करायचं नाही आहे. जे युजली असं शर्टचं कंडिशन असतो की 1-2 दिवस वापरायचे किंवा त्याला तिकडंच फेकून यायचा, ओके. सो तिथं जाऊन धुवत बसायच्या कंडिशनमध्ये नाही राहायला पाहिजे. म्हणजे की जे काय घरामध्ये जे जुने कपडे गिपडे तिकडे इकडे लटकून ठेवलेलं असतो, नंतर आपण ह्याला घालू आमचं साईज कमी झाल्यानंतर, ओके. मग 1-2-3 आठवड्यात किंवा 15-20 दिवसामध्ये आपलं साईज कमी व्हायला लागतो, ओके. जे काय जुने कपडे आहेत ते आपल्याला वापरायचे आहे. आणखीन यात्रेला जाताना तिथंच ना ठेवूसारखं
किंवा दिवसारखं ह्या कंडिशनमध्ये ते राहिलं पाहिजे. ओके. सो त्या पद्धतीनं राहत असलं तर बेस्ट राहील. आणखी लगेजच्या बाबतीत मी बघितलं व्हेरी सिम्पल लाईट वेट. ऑलरेडी आता बऱ्याच जणांनी वारी करून आलेले आहेत. ओके. सो काय नाही, एक थैली असतो खांद्यावर वगैरे किंवा एक सुटकेस असतो. सो त्या पद्धतीनं आपलं पाठीमागे बघ आपलं, जसं बापूजी सांगितलं की आपलं पाठीमागचं सॅक जे आहे, सॅक पाठीमागे घेणे गरजेचं आहे. ते थोडंसं तुम्ही परचेज केलेलं बरं राहील. ओके. आणखीन त्याला युजली 60 लिटर किंवा 50 लिटर वगैरे असं म्हटलेलं असतं. आणखीन त्याच्याऐवजी सिम्पल 1-2 ड्रेस बसतील. ओके. ना लॅपटॉपचा बॅग असल्यासारखा असतो. ओके. जेणेकरून 1-2 ड्रेस का म्हणतो की शॉल जे आपण घेतो किंवा स्वेटर घेतो ह्याचं साईज वाढलं जातं. वजन हलकं असतं पण साईज वाढलं जात असतं वगैरे. सो जेणेकरून ते बॅगमध्ये कोंबायच्या ऐवजी त्याला नीट व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येतं. आणखीन ते पाठीमागं हलकं पण वाटेल वगैरे असं. ओके. सो आणखीन तुमच्या खांद्याला आणखीन कमरेला त्याचं बेल्ट बांधूसारखं राहतो. सो त्या पद्धतीने एक बॅग घेतलेलं बरं राहील. त्याच्यामध्ये जसं बापूजींनी म्हटलेले होते की आपलं एक शॉल राहील, कानटोपी राहील, सुनीलजी, 2 सॉक्स राहील. हां बापूजी. एक छोटी बॅग पाठीवरची हां जी कायम सोबत राहील, हां तेच मी आणि सांगत मग आहे. बाकीची दुसरी बॅग ते गाडीत ठेवू शकतात. ते हां थोडं काही त्यांचं स्नॅक्स, औषधं, पाणी त्या बॅग मध्ये राहील असं. बेसिक. आणि काही छोटा डबा असतो ना जेवणाचा, तो पण सोबत ठेवा. ज्यावेळेस तुम्ही वर चढताल त्यावेळेस तुम्हाला काही पॅक करून पण दिलं जाऊ शकतं रस्त्यामध्ये खाण्यासाठी. चालेल, मी गेलो तर चालेल? हां ओके. जय गुरुदेव. थँक्यू. नाही, जय एक गुरुदेव, मिनिट, एक धन्यवाद. मी पॉज घेतो. ज्यांना कोणाला तुम्हाला हा, प्रश्न विचारायचा असला तर विचारून घ्या. ओके. हा जय गुरुदेव. रेनकोट म्हणजे आपला लेडीजचा आमचा हाफ असतो तो घ्यायचा की मग पॅन्ट शर्ट टाईप कसं घ्यायचा? पाऊस कशासाठी? आईस पडतो म्हणून का कशासाठी? थंडीसाठी? नाही, पाऊस असतो फक्त, म्हणजे जेणेकरून कपडे भिजणार नाही. ओके. तुम्हाला तो शक्यतो फक्त यमुनोत्री, केदारनाथ अशा 2-3 ठिकाणीच कामाला येईल. वर ज्यावेळेस तुम्ही पायी चालताल काही वेळ, आलं लक्षामध्ये? हम्म. चालेल. आणि मगाशी मी तेच विचारत होते की प्रत्येक ठिकाणी उतरते तर सगळीकडे चालतच जावं लागतंय का असं? बद्रीनाथ आणि गंगोत्रीला डायरेक्ट गाडी जाते. मंदिरामध्ये म्हणजे बस स्टँडहून अर्धा 1 किलोमीटर जे मंदिर आहे किंवा तुमचं राहण्याचं ठिकाण आहे तेवढ्यापर्यंत तुम्हाला पायी जावं लागेल. तिथं दुसरं काही व्यवस्था नाही. आलं लक्षामध्ये? हा, हा. चालेल. चालेल. ओके. अजून कोणाला विचारायचे बापूजींना प्रश्न? बापूजी असतातच ना म्हणजे त्याच्यात सोबत? ते नाही, आपलं मी नाही यात्रेला. नाही येणार आहे? ते हा, येतो आमचे म्हटलेलं हरेश जे आहे. आहेत, काय म्हटलेलं होतं? शीतलाम्मा आहे, बाकीचे आमच्या ग्रुपचे दुसरे लोक आहेत सर्व. मी तुम्हाला ऋषिकेश मध्येच भेटेल इकडं. ते बहुतेक हा. येतील पण काय सांगता येत नाही वगैरे असं. मी असं आलो तर कुठं 1-2 दिवस, पण असं कंटिन्यू प्रवास नाही करू शकत. ते नेपाळच्या यात्रेमध्ये एकाच नाडीमध्ये वाद भरला होता तिकडून आल्यानंतर. मग ते 2-3 महिने लागले चालताना, पाय लचकायचा असं. मग तेव्हापासून यात्रा बंद केली फिरायचं. अच्छा. ट्रेन मध्ये असं जाऊ शकतो, जिथं बसू शकतो, चालू शकतो. कंटिन्यू बसून बसमध्ये राहिल्यावर बसूनच असतो ना जास्त. चालेल, मग सर्वांना शुभेच्छा. ओके. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. थँक्यू. येस. सो ओके. मला वाटतं आपण बॅगपर्यंत आलेलो होतो. पाठीमागची एक सॅक घ्या. आणखीन ते सॅकचं थोडंसं प्रॅक्टिस करा. ओके. कधी कधी काय होतं की आपण नवीन घेऊन येतो आणखीन त्याचं सवयच नसतो. ओके. सो मग इरिटेट वाटायला लागतं. सो अधूनमधून थोडंसं रविवारी कुठंतरी ट्रॅकिंगला जायचं, जे पाठीमागं घालून जायचं आहे. सो आर्मी ट्रेनिंग होतं ना, माहीत आहे का? त्यांच्या पाठीमागे एक पिट्टू म्हणून म्हटलेलं असतं, ते ठेवलेलंच असतं त्यांच्या पाठीमागे आहे ना. सो तसं आपलं सॅकमध्ये पाणीची बॉटल. सो शक्यतो एक थर्मस घ्या. ओके. आणखीन एक बॉटल घ्या आहे ना. सो एस्पेशली ते प्लास्टिकच्या नका, स्टीलचं वगैरे घेतलेलं बरं राहील.
की जेणेकरून एवढं त्रासदायक नाही राहत. ओके. सो मी ज्या वेळेला कुठं कैलाश मानसरोवरला तिकडे गेलेलो होतो. सो आम्ही थर्मसमधूनच घेऊन आलेलो होतो. सो तुम्हाला आणखीन एक बहुतेक हरिद्वारलाच ते लागतील. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला वाटतो की जस्ट लाईक गंगोत्रीमधून पाणी घ्यायचं आहे, घरी घेऊन जायचं असेल वगैरे असं. सो ते जे असतं ना ते पर्टिक्युलर तुम्ही बॉटल घेऊन ठेवा, प्लास्टिकचं नाही. ओके. सो जेणेकरून तीर्थसारखं तुम्हाला घेऊन येता येईल. तिथं बरंच प्लास्टिकचं भेटतो. ओके. सो त्याच्याऐवजी तुम्ही थर्मस घेऊन आला तर बरं राहील, 1 लिटरचं वगैरे असं. जेणेकरून तुम्हाला 2 in 1 होतो. जेव्हा पाहिजे त्याला प्यायला पण तुम्ही वापरू शकता. आणखीन लास्ट मोमेंटला वगैरे तुम्ही घेऊन पण येऊ शकता. ओके. सो आणखीन आपल्या ग्रुपमध्ये मेडिसिन्सबद्दल ओके. सो ऑलरेडी 3-4 आपलं 5-6 डॉक्टर्स आहेत. तुम्ही कोणीतरी एकट्याने किंवा दोघंजणी इन्चार्ज घ्या. मग बेसिक मेडिसिन लागणार आहेत. ओके. जसं की डायरिया असू शकतो किंवा ताप असू शकतो किंवा खोकला वगैरे असू शकतो. ओके. किंवा पायाला कुठं लागलं, पेन होणार नाही आहे. आपण प्राणायाम वगैरे सगळं करून घेऊ, जे नॅचरल हील राहील. पण जस्ट लाईक झंडूबाम असेल वगैरे ते असू शकतो. ओके. असं जे काही बेसिक आपल्याला लागणारे जे किट आहे सो ते घेतलेलं बरं राहील. सो मला पुण्यामध्ये एक द्यायचे आहेत. आता मी बघतो, नसलं तर तुमच्याकडं असलेलं बरं राहील एकट्याने. म्हणजे की तुम्ही ते सेफली घेऊन याल, परत घेऊन येऊ शकता वगैरे असं. सो ह्याचं मेडिकल किटचं कोण इन्चार्ज राहतील? मग फायनल नसलं तर ते घेतील, हे घेतील, हे घेतील. मग कोणीच नाही घ्यायला नको, असं नको व्हायला. मी घेते सर. ओके. हां, तुम्ही मागच्या वेळेला पण माझे छान काळजी घेतलेली होती. येस. ओके. सो बेसिक लागणारे आपलं किट ना मे बी कुठलं मेडिसिन लागतो बघा ते. एक 10 टॅब्लेट्स, एक स्ट्रिप्स घेतलं तरी पण सफिशियंट होऊन जाईल वगैरे असं. ओके. सो नेक्स्ट जे असेल हां, जे थंडीच्याबद्दल जे होतं ना, एक थर्मल म्हणून येतो. ओके. सो थर्मल हा चांगला राहतो. ओके. सो इनर ते फिट राहतो. ओके. थर्मल म्हणजे की जस्ट लाईक तुम्ही ते घातलं, त्याच्यावर तुम्ही पंजाबी ड्रेस घातला म्हणजे की काय वाटणार नाही की तुम्ही काय बाहेरून काय घातलेलं आहात वगैरे असं. ओके. सो त्याला इनर थर्मल असं म्हटलं जात असते. ते तुम्हाला लक्स कोजीचं असू शकतो किंवा अजूनही कुठलंही पण तुम्हाला भेटू शकतो वगैरे असं. जस्ट थोडंसं बघायचं, ते घ्यायचं. ओके. आणखीन तुम्ही मल्टी टाईम तुम्ही ते परत वापरू शकता. कधी हिमालय वगैरे जात असलं तर वगैरे सगळं आम्ही ते घेऊन ठेवलेलो. पण जेव्हा आम्ही जातो ते असं बॅगच वेगळं काढून ठेवलेलं. ते एक सुटकेसच लागतं ते सगळं सामान ठेवण्यासाठी. ओके. इवन हँड ग्लव्ज जे आहेत. ओके. सो हँड ग्लव्ज 2 पेअर्स असलेलं बरं राहील. ओके. सो वुलनचं जे असलेलं बरं राहील किंवा तिथं पण घेता येतो आपल्याला. कारण की आपण वर चाललं असल्यामुळं तिथं आपण घेऊन तिथंच वापरून ओके परत घरी पण त्यांना घेऊन येऊ शकतो. ओके. आणखीन जे तुम्ही चढणार आहात, वॉकिंग करणार आहात, ते शूज आजपासून सुरू करा. म्हणजे की 1 आठवड्यातून तुम्ही ते वापरायला लागा. बरेच जणांचे मी बघतो की ते नवीन घेतात जायच्या वेळेला, मग ते पायाला टोचा लागतो, पायाला फोडं येतात. ओके. सो त्यामुळं त्याचं तुम्हाला कमीत कमी 15-20 दिवसापासून त्याचं सवय पाहिजे. ओके. जसं पायाला फोड यायला लागला, मग तिथं कापूस किंवा फर्स्ट एड बँड लावून ठेवलं तर मग ते फोड फुटलं नाही पाहिजे. ते आपोआप तिथंच श्रिंक होऊन जायला पाहिजे वगैरे असं. ओके. घर्षणमुळे ते हीट होत असतो. सो ते आणखीन ते शूज शक्यतो सॉक्स घालून उपयोग करायला सुरुवात करायची आहे. का म्हटलं तर आपण तिथं जेव्हा तिकडं जाणार आहोत शक्यतो मॅक्झिमम आपल्या पायामध्ये सॉक्स राहणार आहेत. ओके. सॉक्स माझ्या हिशोबाने 2 ते 3 पेअर घेतलेलं बरं राहील वगैरे असं. ओके. सो ते सर्वांना कन्व्हिनियंट राहील. म्हणजे की आपण दर 3-3 दिवसाला आपलं सॉक्स बदललं तरी पण आपल्याला काय एवढं वाटणार नाही आहे. का की आपण धुतलं तर ते वाळेलच, याचं काही गॅरंटी नाही आहे. का ढगाचं वातावरण असतं, थंडीचं वातावरण असतं, तिथं वाळायचं शक्यतो कमी राहतं वगैरे असं. ओके. सो हेच सगळं आजच एकदमच नको. मग नंतर आपण परत एक 20 दिवसानंतर आपण परत भेटू वगैरे असं. ओके. सो आत्ता कुणाला काय प्रश्न विचारायचे असलं तर विचारू शकता. ओके. सो तुम्हाला
सगळं कुठल्या दिवशी कुठं कुठं राहणार होत हे तुम्हाला पाठवलेलं आहे. हां, नेक्स्ट पॉईंट होतं की ऑलरेडी तुम्हाला रजिस्टर केलेलं हे पाठवून दिलेलं आहे. एस्पेशली चारधाम यात्राचं तुमचं ज्याचा फोटो वगैरे आहे, आणखीन तुमचं सगळं हिस्ट्री आहेत. शक्यतो तुम्ही प्रिंटआउट काढून घेता का मी सर्वांच्या इकडे प्रिंट काढू? प्रश्न कळाला? ऑलरेडी तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवून दिलेलं आहे. तुमचे चारधामचं रजिस्टर्ड झालेलं आहे. ओके, सो हार्ड कॉपी मी एकदा एन्क्वायरी करतो. हार्ड कॉपी असलं तर हार्ड कॉपी घेऊ. ओके, नसेल तर तुमच्याकडे जे प्रत्येकाचं मोबाईलवर आलेलं आहे त्याचं सॉफ्ट कॉपी, ओके, रजिस्टर केलेलं, सो तुम्ही ते नीट व्यवस्थित ठेवून घ्या किंवा एक कुठलं तरी फोल्डरमध्ये ठेवून द्या. ओके, एस्पेशली तिकीट पण मी फोटो काढून तुमच्या ग्रुपमध्ये पाठवलेला आहे. म्हणजे की आपले एकच ग्रुपमध्ये पाठवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुमचे एजप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की यस हा माझा आहे. ओके, सो एस्पेशली आज जे टाकलेलं होतं 5 जणांचं, म्हणजे तुमचं कोण कैलास फॅमिली, ओके, जे 5 जण आहेत त्यांचं एक आहे. नंतर अर्ली कट्टी म्हणजे आहेत ते नंतर एक आहे. ओके, सो हा 2 सेपरेट आहेत. सो ठीक आहे. मग जेणेकरून ते फास्ट ट्रेन आहे, तुम्ही सहजपणे बघू शकता. आणखीन 15 तारीखला सर्वांनी बघू शकता, फक्त तिघांना, म्हणजे की शक्यतो आपण 14 तारीखला सगळं बघणार आहोत. मग नंतर 15 तारीखला थोडंसं फ्लेक्झिबल काय बघायचं असलं तर आपण बघू शकतो दुपारीपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला 15 तारीखच्या सकाळी 3 जणी जाणार आहेत, जे काय शिरूरवरून आहेत ते. आणखीन 15 तारीखला संध्याकाळी 7 जण निघणार आहेत. पण 16 तारीखला मग बाकीचे सगळे निघतील. ओके, ते सकाळी सकाळीच निघणार आहेत. म्हणजे की त्यांना असं नाही की बाबा 16 तारीखला म्हणजे 15 तारीखला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी काय बघणार आहेत वगैरे असं. ओके, असं काय बघण्यासारखं राहणार नाही, कारण की ट्रेनच सकाळी 7 वाजता राहतो. ओके, 6:30ला ट्रेन आहे. ओके, सो त्यामुळं कुणाला गैरसमज करून घेऊ नका आम्ही लवकरच निघालो वगैरे असं म्हणून. ओके, गुड. सो येस, आता पुढून आपलं साधना सुरू होऊ देत. आणखीन तुम्हाला काय काय थोडंसं यूट्यूबवर माहिती करून घ्यायचं असलं तर थोडंसं तुम्ही माहिती पण काढून घ्या. ओके, सो आपण एक 20 दिवसानंतर भेटू. ओके, यस. सो आता 4 जणांचं जे हे झालेलं नाही आहे ते आदल्या दिवशी तत्काल, एस्पेशली मी इथं पुण्यामध्ये बघितलं तर ते पहाटे 6 वाजता जाऊन तिकीट काढावं लागणार आहे, जे वर्षा माचा आहे, वर्षा चव्हाण. आणखीन हे 3 जणे आहात, काळे, यमुना, आणखीन विनोद. ओके, सो त्यांचं तत्काळमध्ये भेटलं तरी वेल अँड गुड. नसेल तर मग जसं आपल्याला ट्रेनमध्ये एंट्री केलं ॲडजस्ट करून येऊन आपल्याच ग्रुपमध्ये खाली झोपून जावं लागेल. ओके, चालेल. ओके, जय गुरुदेव. आता कुणाला काय प्रश्न विचारायचं विचारू शकता. आता हे सगळं कुठून आहेत त्यांचंच ओळख करून घ्यायचं होतं, बाकी काही नाही. हां, आता जे आहेत ना ते आता सगळे ग्रुपमध्ये, पुण्यातलं कोण कोण आहे आता ह्याच्यात? थोडंसं सगळ्यांनी आपलं आपलं परिचय करून घ्या. हां, काय म्हटलं, काय प्रश्न होता? पुण्यातलं गुरुजी, कोण कोण आहे आता? हां हां, गोविंदजी विचार. हा, जय गुरुदेव. गुरुजी, आता साधारण केदारनाथला आणि जमुनोत्रीला जर एखाद्या, समजा आता बहिणीचाच पायाचा थोडासा गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे, तिला जर नाही चालता आला तर तिथनं बाय डायरेक्ट घोडा, डोली वगैरे अशी काहीतरी व्यवस्था करावी लागेल. हो, तर कारण अजूनही ग्रुपमध्ये काही जण असतील ना तसे. हां, तसं असतील. आणखीन मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगलेलं की माझ्या आईला हे तिला पण चालायला नाही यायचं. मग टोळी काय म्हणतात त्याला, डोली. ओके, 4 जण डोली. असतात. ओके, पुढं 2 जणी, हा. मागे 2 जणी कम्फर्टेबली ते मध्ये रेस्ट करत चाललेलं असतात. ओके, सो हो. ते जाऊ शकतो, त्याला काय अडथळ नाही आहे. ओके, आणखीन बघायचं की आजपासून ताई चालायला सुरुवात करायची आहे. ओके. आहेत ऑनलाईन आलेत त्यांनी. हां हां करू ना.
सो चालायला सुरुवात करू. आणखीन त्याच्यासाठी तुम्हाला जवस घ्यायला सुरू करा. जवसचं चटणी जे आपण म्हणतो ना ते. आणखीन बरं बरं. शक्यतो तुम्हाला देशी गाईचं तूप कुठं भेटतं का बघा. ते जवस आणखीन देशीचं गाईचं तूप थोडंसं एक हा चमच घ्यायला सुरुवात करायची आहे. आणखीन गुडघ्याला लागणारे जे व्यायाम आहेत, ओके, हो ते मुलीनं चालू केलेत औषध. हा औषधच्या ऐवजी आयुर्वेदिक औषध चालू केलेत. व्हेरी गुड. आयुर्वेदिक असलं तर बेस्ट आहे. ओके. हो आणखीन तुम्ही चांगलं फिट होऊन जाल. आता बघितलं तुमची एज किती आहे म्हटलं 64 ना काय 60? हो 64 ना. मग काय नाही, आता तुम्ही यंग आहात. हा काय आहात म्हटलं मी? हो ना वाटतं, पण थोडं चालण्याच जरासं जड जाईल वाटतं. मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही काय आहात म्हटलं मी? हा यंग. यंग आहे यंग तरुण आहे. यंग आहे तरुण. हा यंग हा आहेत मी म्हणायला. तुम्हाला अजब वाटेल तुम्हाला. मी हो ना माझ्या वडिलांनी घेऊन गेलेलो होतो आनंद तीर्थ, म्हणजे की नागराजांचं दीक्षा होती, संन्यासी दीक्षा घ्यायची. ते बर गुडघ्यामध्ये त्यांना पण प्रॉब्लेम होता, ते काठी घेऊन जायचे. तिथं हरिद्वारमध्ये 3दा डुबकी मारलीत गंगामध्ये, आणखीन येताना काठीच सोडून दिलीत. मग तिथं तेव्हापासून ते काठीच नाही घेतले. गुडघे एकदम ठीक झाले त्यांचे. आणखीन किती 82 का 83 त्यांच्या वडिलांचं वय होतं त्यावेळेला. ओके. सो फिट फुल्ली. मग आम्हीच म्हणायचो की कुणाची तर नजर नका लागायला लागं, तुम्ही थोडंसं ॲक्शन करा काठी घेतल्यासारखं वगैरे असं. का म्हटलं तर अगोदर 1-2-3 वर्ष ते काठी घेऊन फिरायचे. आणखीन मी हो ना स्वतः माझ्या वडिलांना 3 का 4दा हॉस्पिटलला घेऊन गेलो. MH ते आर्मीमध्ये असल्यामुळं फ्री असतो. ओके. हा मग तिथे त्यांना ऑपरेशन करायचं म्हणून घेऊन गेलो. ओके. सगळं नी रिप्लेसमेंट वगैरे असं म्हणून मग घेऊन गेलं, तर तिथं कर्नाटकच्या ओळखीचे निघाले ते, जे कोण मेन डॉक्टर होते ते म्हणतात की तुम्ही आता करूच नका एक्सरसाइज, म्हणजे ऑपरेशन करू नका, मी तुम्हाला एक्सरसाइज सांगतो तेवढं करायला लागा. मग रोज माझे वडील ते एक्सरसाइज करायचे. मग 2-3दा ते टाळलं गेलं ऑटोमॅटिकली. सो मला सांगायचा मुद्दा होता की तुमच्या तब्येत चांगलं होऊन जाईल. हो ओके. लक्षात आला. गुडघे सगळे निघून जाईल, काय प्रॉब्लेम नाही येणार आहे. आणखीन थोडंसं व्यायाम आपला सुरू करायचं आहे. ओके. बर एवढं करूनही पण आपल्याला तिथं हे डोळीचं सोय आहे. ओके. लक्षात आलं. सो माझे आई वडील चलत गेलेत. मग त्यांना एक केदारनाथला जात असताना मध्य मुक्काम करावा लागला. गर्दी खूप होती. मग ते म्हटलेत की दुसऱ्या दिवशी मला घोडा करून द्या. मग त्यांना मी घोडा करून दिला. जाताना घोड्यावर गेलेत. मग मध्ये अर्धा रस्त्यापासून ते गेलेत वगैरे असं. ओके. पण यमुनोत्रीला घोड्याचा आम्ही रिस्क नाही घेतला. काय म्हणतात, तर घोडा केलेलो तो घोडा खालीच बसला. थोडा हो ना मध्ये आला, कुठंतरी आला, सडनली बसलं, पडले असते. मग तेव्हापासून आपण घोडा रेकमेंड नाही करत. डोळीचा हो पण ना घोडा नाही करायचं. घोडा केले तर फक्त चढायला घ्यायचा, उतरायला नाही घ्यायचा. हा ओके. सो हे बेसिक आपल्याला टिप माहीत राहायला पाहिजे. फक्त हो वन ना वे करायचं. उतराताना नाही कसं ते आहे, आपल्याला ती औषध सवय बी नसती ना, हां सवय पण नसते. घोड्याची वगैरे ओके. सवय नसती, घाबरून जाणार. हां तर तुमचं नाव सांगा. ते वर्षा मला ऐकायचं आहे. तुम्ही कुठून बोलता, काय करता ते पण सांगा, परिचय करून द्या. मी सिंधू गणेश तळेकर पुण्याहून बोलते. परिचय पुण्यात करून कुठे घ्या. राहताय तुम्ही? ते राहतात. पुण्यात कुठे आम्ही राहता? का पुण्यात वाकडला, हा वाकडमध्ये. वाकडला. बर. मग मी पण डांगे चौक मध्येच राहते इथं. बर ओके. जवळच आहे. हो डांगे चौक वर्ष जवळच आहे, ओके. वाकड पासून जवळच चालेल. आहे. हम्म. वर्षा मग तुमचं ओके. पण परिचय करून घ्या. ओके. फक्त कुठं हा दे- राहता हे माझं पण दे- नाव सांगा. हा ना चालेल. हम्म. माझं नाव वर्षा दोन चे- चव्हाणे. मी गुजरात आहे, पण मी युगांडा ईस्ट आफ्रिकेला असते. आता माझ्या मुलगीचं डॉक्टरचं हे झालं होतं डिग्रीचं, म्हणून मी आले होते इथं. आणि मी आता पायी वारी पण करून आले पंढरपूरची. पण त्यात कसं आम्ही बरेचसे चालतो, पण एकदा 2-3 आम्ही गाडीत बसले, पुढे आले होते पाय. पण आता हा माया हा गुरुजी म्हणले व्यायाम पण करते, चालते रोज थोडं थोडं. हो ना वारी केली हा समजा तुम्ही हा पंढरपूरची. हो. त्यात जाऊया चारधामला असं. हो ना हो. जाऊया.
डॉक्टर पूनम ताई म्हणाल्या त्या कुठे आहेत? बाकीचे पण द्या, नीता ताई तुम्ही करून द्या. ओके, जय गुरुदेव. माझं नाव विनोद सावंत. मी रायगड छत्रपती संभाजीनगर येथे मी. मी प्रोफेशनली योगा थेरपिस्ट आणि सायकोलॉजीचे आता प्रॉपर कॉन्फिडन्स नाही आणि एक्सरसाइज जोडलेले. हां. नेक्स्ट. मी बोलू का? हां, बोला मग. हा. जय गुरुदेव. मी डॉक्टर पूनम डफळ. मी शिरूरला असते आणि मी प्रॅक्टिस करते. हां, थँक्यू. नेक्स्ट. जय गुरुदेव. मी नीता भावसार. मी पुण्यातच असते, वाकडला. मिलिंद बावसरचे कोणी आहे तुम्ही? नाही. मिस्टर? नाही ना? ओके. तेच मध्ये असत. हां. वाकडला दोघी तिघी जणी येतं, तुम्ही भेट घ्या अगोदरच, ओळख करून घ्या एकमेकीकडे जाऊन. अच्छा. आता बरोबर. हो ना. माझा देतो परिचय. मी गोविंद जवादे, प्रॉपर परभणीचा आहे मी. केदारनाथ बद्रीनाथला जाऊन आलेलो आहे एकदा. अनुभव आहे. गंगोत्री यमुनोत्री राहिलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं गुरुजीची संग, गुरुजी सोबत जायचं तेच जास्त अट्रॅक्शन आहे. जय गुरुदेव. ओके. जय गुरुदेव. थँक्यू. जय गुरुदेव. मी विद्या शिंदे, शिरूरला असते. तुम्ही काय करता? मी डॉक्टर आहे. BMS झालंय माझं, जनरल प्रॅक्टिस. ओके, गुड. जय गुरुदेव. मी कैलास जवादे, मुंबईला असतो, डॉक्टर आहे आणि गुरुजींसोबत राहण्याची संधी भेटणार आहे, त्यामुळे मी येत आहे सोबत. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली जवादे. मी पॅथॉलॉजिस्ट आहे, मुंबईमध्ये प्रॅक्टिस करते आणि सगळ्यांसोबत येण्याची इच्छा आहे. स्पेशली सुनील गुरुजींसोबत जाण्याची खूप इच्छा आहे, म्हणून अगदी डोळे झाकून येणार आहेत आम्ही आणि सगळे छान. व्हेरी नाईस. कोण बाकी राहिलेले आहेत? गिरीश, विनोद सावंत, दिलीप पाटील, हां, दिलीप गुरुजी आहेत. दिलीप गुरुजीचा आहे परिचय सर्व. हां. यमुना नमस्कार. कुदळे. मी विजय काळे, संभाजीनगरवरून बोलतोय. इथे मी आहे तसा पुण्याचाच आहे, मनसर, परंतु सर्व्हिससाठी त्या संभाजीनगरला आहे. गुडियर टायर कंपनीमध्ये आहे. बस. व्हेरी गुड. नेक्स्ट. मी वर्षा हर्लीकट्टी. आम्ही दोघं जण येणार आहोत. मुंबईला राहते, मी ठाण्याला राहते. सगळ्यांची भेट झाल्यावरती आनंद, सगळ्यांना बघितलं आता, त्यामुळे यायची ओढ अजूनच वाढली आता. गुड. तुम्ही काय करता ते सांगा. दोघे पण काय करता? हां. नाही, मिस्टर कन्सल्टन्सी करतात हां. आणि मी काही नाही, मी हाऊसवाईफ आहे. ओके. हां. सो काय नाही, महत्वाचं आहे. हाऊसवाईफ म्हणजे कमी नाही समजायचं. अजिबात कमी नाही समजत. इम्पॉर्टंट रोल आहे. ओके. अगदी इम्पॉर्टंट रोल आहे. नेक्स्ट. दुसऱ्यांनी परिचय करून घ्या. अजून कोण बाकी आहेत ते? मी डॉक्टर रणधीर डफळ, एक मिनिट. हां. शिरूरला प्रॅक्टिस करतो. पूनम आणि मी सोबत आहोत. ओके. थँक्यू. हां. आवाज येत नाहीये म्हणून काही.
हॅलो. हा येतोय आता. हा, मी यमुना कुदळे छत्रपती संभाजीनगरहून बोलते. ओके. सगळं झालेत दिलीपजी? आय थिंक दिलीपजीने सर्वांनी ओळखते. ओके, आय थिंक सर्वांनी झालेत. आपल्याबरोबर अजून एक सुंदर सयान म्हणून आहेत जाधव. ओके, सो ते RTO डिपार्टमेंटमध्ये होते, रिटायर्ड झालेले आहेत. ते बेळगावमधून आहेत, ते निप्पाणी बेळगावमधून. सो ते जॉईन झालेले नाहीत, पण त्यांनी बेळगाव टू डायरेक्ट डेहराडूनला फ्लाईट करून येतात, आणखीन रिटर्न ते तसंच जात आहेत. ओके, सो ते ट्रॅकर्स आहेत वगैरे असं. सो ते आपल्याबरोबर जॉईन होतील. हां, जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी दिलीप पाटील, औरंगाबाद संभाजीनगर आता ते त्या आश्रम मध्ये मी असतो, तिथे व्यवस्थापनाचं काम करतो. जय गुरुदेव. तुमच्या बरोबर मी ऋषिकेश पर्यंत आहे आणि तुम्ही पर्यंत अजून प्रत्येकच थांबणार आहे. जय गुरुदेव. सो तिथं ते साधना करत तिथंच राहणार आहेत वगैरे असं, पण जाताना येताना ते आपल्याबरोबर आहेत वगैरे. सो गुड. सो ह्या वेळेला कायलाजीमुळं आम्ही सगळे एकच ट्रेनमध्ये जॉईन होत आहोत. नसलं तर आमच्या डोक्यात वेगळे ट्रेन चाललेलं होतं. ओके, सो त्यांनी आयडिया दिली तर आम्ही ते केलं वगैरे असं. ओके, सो थँक्यू. जय गुरुदेव. येस, मला वाटतं की आता आपण इथं थांबून घेऊ. आपण परत एक 20 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू. ओके, सो 20-25 तुम्हाला मेसेज टाकेन, कोऑर्डिनेट करू, आपण कंप्लीट करू. ओके, गुड. जय गुरुदेव. हां, आपण इथंच थांबू. दिलीपजी, काळे, आणखीन विनोद, आणखीन यमुना. थोडंसं यमुना गेली का? हां, यमुना आहे. ओके, सो तुम्ही 4 जण राहा. मग आपण जस्ट रिटर्नच्या तिकीटचं तुम्हाला थोडंसं सांगतो, म्हणजे